दापोली शहरातील मुख्य एसटी बस स्थानक परिसरात सोमवारी 8 जून दुपारी 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास तिहेरी अपघाताची घटना घडली। खेडकडून दापोलीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकी पुढे जाऊन रिक्षावर आदळल्यानं हा अपघात घडला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खेडकडून येणारी कार वेगात असल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। यावेळी कारनं प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली। धडकेचा जोर इतका मोठा होता की दुचाकी थेट समोर उभ्या असलेल्या रिक्षावर जाऊन आदळली। अपघाताच्या वेळी रिक्षाचालक आपल्या रिक्षाच्या पाठीमागे उभा होता। दुचाकी रिक्षावर आदळताच रिक्षाचालकही या अपघाताच्या कचाट्यात सापडला। या दुर्घटनेमध्ये त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झालेली असून त्याला तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। अपघातामध्ये दुचाकी आणि रिक्षाचं देखील मोठं नुकसान झालेलं असून घटनेनंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी पाहायला मिळालेली होती। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला मदत केली आहे। या अपघातामुळे दापोली बसस्थानक परिसरातील वाहतुकीवरती काही काळ परिणाम झालेला होता। पुढील तपास दापोली पोलीस करतायत। सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।